नमस्कार फ्रेंड्स, अर्पणा म्हात्रे चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत आहे. उन्हाळ्यामध्ये आपण चंदन, गुलाब पाणी ह्यासारख्या थंडावा आणि सुगंध देणाऱ्या गोष्टी वापरत असतो. त्याचप्रमाणे अजून एक वनस्पती आहे जी शरीराला थंडावा आणि सुगंध दोन्ही सुद्धा देते, ती म्हणजे वाळा. तर वाळा ह्या वनस्पतीविषयी आज आपण जाणून घेणार आहोत. तर सगळ्यात पहिले वाळा म्हणजे नक्की काय ते आपण पाहूया. वाळ्याला खस म्हणून सुद्धा ओळखतात. वाळा हे गवत वर्गातील वनस्पती आहे. वाळ्याला संस्कृतमध्ये उशिर असं नाव आहे, तर उर्दूमध्ये रूह असं वाळ्याला संबोधतात. इंग्लिशमध्ये वर्टिवर ग्रास असं तिचं नाव आहे. वाळा हा गवत वर्गातील आहे हे मी तुम्हाला सांगितलंच. वाळ्याची मुळं जमिनीमध्ये खोलवर जातात आणि मुळं दूरवर जाळ्याप्रमाणे पसरतात. तसेच ही मुळं जमिनीतील सुगंधी द्रव्य शोषून घेतात आणि ह्या सुगंधी द्रव्यांचा अर्क वाळ्याच्या मुळांमध्ये असतो आणि ह्या मुळांचाच आपण वापर करत असतो. वाळ्याच्या मुळांमध्ये जमिनीतील सुगंधी द्रव्याचा अर्क असल्यामुळे पहिला पाऊस पडल्यानंतर जमिनीचा जसा छान मंद सुगंध येतो, मनाला तजेला देणारा, तसाच सुगंध ह्या वाळ्याच्या मुळांमध्ये असतो. आणि म्हणूनच ह्या वाळ्याच्या मुळांचा आयुर्वेदामध्ये वेगवेगळी औषधं बनवण्यासाठी तसेच सौंदर्य प्रसाधने बनवण्यासाठी उपयोग केला जातो. आता पुढे जाण्याआधी वाळा दिसतो कसा ते आपण पाहूया. तुम्हाला बहुतेकांना माहीतच असेल, पण ज्यांना माहिती नसेल त्यांना दाखवूया. मी तुम्हाला सांगितलेलंच आहे, वाळा हे एक गवत आहे आणि वाळ्याची जी मुळं असतात ती सुगंधी असतात आणि ती आपण उपयोगात आणत असतो. तर चला पाहूया वाळा दिसतो कसा. तर हे बघा, ऑनलाईन तुम्ही मागवला किंवा आयुर्वेदिक दुकानामधून वाळा विकत घेतला तर अशा पद्धतीने जाळीमध्ये पॅकिंग केलेला, दोरीने बांधलेला वाळा तुम्हाला मिळतो. म्हणजे ही वाळ्याची मुळं अशा पद्धतीने बांधून आपल्यापर्यंत येतात. तर हे बघा, जाळीतून काढल्यानंतर अशी ही मुळं दिसतात. मुद्दामूनच तुम्हाला काढून दाखवलेली आहे. आता ह्याचा आपण घरामध्ये कसा उपयोग करू शकतो, तसेच वाळ्याचे वेगवेगळे कशा पद्धतीने उपयोग केले जातात ते आपण पाहूया. वाळा हा उष्णतेचा दाह कमी करणारा, शीतलता देणारा आहे. त्यामुळे वाळा हा उष्णताशामक तसेच पित्तशामक आहे. तसेच अजूनही काही गुण वाळ्यामध्ये आहेत, जसं की वाळा ज्वरनाशक आहे, वाळा दुर्गंधीनाशक आहे, तसेच तो जंतुनाशक सुद्धा आहे. आणि वाळा जंतुनाशक असल्यामुळे मूत्रविकारामध्ये तसेच त्वचेच्या विकारांमध्ये त्याचा प्रामुख्याने उपयोग केला जातो. आता वाळ्यापासून वेगवेगळी औषधं, वेगवेगळी सौंदर्य प्रसाधने बनवली जातात हे तर मी तुम्हाला सांगितलं. मग वाळ्यापासून काय काय बनवलं जातं? तर वाळ्यापासून उटणं बनवलं जातं, वाळ्यापासून साबण बनवला जातो, वाळ्यापासून पावडर बनवली जाते, तसेच वाळ्यापासून सिरप म्हणजे सरबत बनवलं जातं. तर वाळ्यापासून काय काय बनवलं जातं हे तर आपण पाहिलं. वाळ्यापासून आपल्याला काय काय फायदे मिळतात ते सुद्धा पाहूया. तर अतिशय सुंदर असा म्हणजे चंदनाच्या तोडीचा सुगंध ह्या वाळ्याला आहे आणि तो कशामुळे येतो हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे. तर वाळ्याचे आपण वेगवेगळे फायदे करून घेऊ शकतो. तर वाळ्याचा असे स्क्रबर सुद्धा तुम्हाला ऑनलाईन मिळतात. म्हणजे ही जुडी तुम्ही स्क्रबर म्हणून सुद्धा वापरू शकता. म्हणजेच वाळा हा जंतुनाशक आहे हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे. तर जंतुनाशक असल्यामुळे अंगाला जर दुर्गंधी येत असेल किंवा उन्हाळ्यामध्ये घामापासून संरक्षण होण्यासाठी आपण स्क्रबर म्हणून ह्या जुडीचा उपयोग करू शकतो. तसेच तळपाय आपण ह्याच्याने घासले तर तळपायाची घाण निघून जाते, मृत पेशी शरीरावरील निघून जातात आणि शरीराला तजेला आणि सुगंध मिळतो. आणि जंतुनाशक असल्यामुळे आपल्याला त्याचा खूप छान उपयोग होतो. शरीराचा घाम आणि दुर्गंधी कमी होते. वाळ्यापासून उटणं देखील बनवलं जातं. वाळ्याचं उटणं पाण्यामध्ये भिजवून जर आपण अंगाला आंघोळीच्या वेळी लावलं तर त्वचा निरोगी आणि टवटवीत होते. तसेच शरीराला खूप छान सुगंध सुद्धा येतो. त्याचप्रमाणे वाळ्याची पावडर सुद्धा बनवली जाते. वाळ्याची पावडर अंगाला लावण्यासाठी वापरली जाते. त्याच्यामुळे घामोळ्या, उष्णता कमी होते. अगदी लहान बाळांना सुद्धा आपण ही पावडर लावू शकतो. परंतु ही पावडर घेताना एखाद्या आयुर्वेदिक दुकानातून किंवा आयुर्वेदिक डॉक्टरांकडून घ्यायची आहे आणि त्यांच्या सल्ल्यानेच लहान मुलांना वापरायची आहे. आता अजून एका पद्धतीने वाळा वापरला जातो, तो म्हणजे वाळ्याचा
साबण मिळतो. तर मी अणुवेदचा खस साबण, मी तुम्हाला सांगितलं आहे वाळ्याला खस असं देखील म्हणतात, तर खस साबण अणुवेदचा मिळतो आणि मी स्वतः हा वापरलेला आहे. आणि जसा जोडीला सुगंध येतो तसाच ह्या साबणाला सुगंध आहे. मी माझ्या अनुभवावरून सांगते, मी ह्याची ऍडव्हर्टाईज करत नाही, पण हा मी वापरला आहे म्हणून सांगते. तर आंघोळ केल्यानंतर ह्याचा बरेच तास आपल्या शरीराला खूप छान सुगंध येतो आणि उन्हाळ्यामध्ये आंघोळ केल्यानंतर ह्या साबणाने खूप फ्रेश वाटतं. तर तुम्ही सुद्धा नक्की वापरून बघा. आमच्या घरात हा साबण सगळ्यांना आवडतो. तर चला आता वाळ्याचा मुख्य फायदा मी तुम्हाला सांगणार आहे. वाळ्यापासून सुगंधी प्यायचं पाणी कसं तयार करायचं. शरीराला उष्णता कमी करण्यासाठी ह्या पाण्याचा खूप उपयोग होतो. तर चला पाहूया. तुम्ही ऑनलाईन मागवल्यानंतर जेव्हा तुम्ही ही वापराल तेव्हा ह्याचे 2 ते 3 भाग करून तुम्ही वापरू शकता. म्हणजे तुम्हाला जर ही अख्खी जुडी वापरायची असेल तर तुम्ही 15 ते 20 लिटर पाणी ह्यापासून तयार करू शकता. जर तुम्ही 4-5 लिटर पाण्यासाठी ही जुडी वापरणार असाल तर ह्याचे 3 भाग करा. आता हे पाणी कसं तयार करायचं, तर ह्याच्यात मी सांगितल्याप्रमाणे 3 जुड्या करा. 4 ते 5 लिटर पाणी राहील एवढं भांड्यामध्ये पाणी घ्या आणि त्यामध्ये एक जुडी तुम्ही वाळ्याची टाका. त्यानंतर रात्रभर ते पाणी झाकून ठेवून द्या. दुसऱ्या दिवशी ते पाण्यातून ती जुडी काढून टाकायची आहे आणि ते सुगंधी आणि थंडावा देणारं पाणी तुम्ही दिवसभर वापरू शकता. त्यानंतर ती पाण्यातून काढलेली जुडी तुम्ही दिवसभर सावलीमध्ये सुकवायची आहे. आता आपलं जे हे वाळ्याचं पाणी तयार झालेलं आहे हे अगदी सुगंधी, म्हणजे वाळ्याचा सगळा अर्क त्याच्यामध्ये उतरलेला आहे रात्रभर ठेवल्यामुळे. आता हे पाणी तुम्ही दिवसा जेव्हा वापराल तेव्हा ते पाणी गाळून तुम्ही वापरू शकता. अगदी थंड, शरीराला थंडावा देणारं आणि सुगंधित असं पाणी आपल्याला दिवसभर प्यायला मिळणार आहे. आणि पाणी गाळल्यामुळे वाळ्याचे काही कण त्याच्यामध्ये असतील तर ते निघून जातील. आपण तयार केलेले वाळ्याचे पाणी पिताना जर तुम्हाला ते जास्त उग्र वाटले, म्हणजे वाळ्याचा सुगंध जर त्याला जास्त येत असेल, तर तुम्ही वाळ्याचे प्रमाण हे थोडंसं अजून कमी करू शकता किंवा ह्या पाण्यामध्ये साधं पाणी मिक्स करून सुद्धा तुम्ही वापरू शकता. आता पाण्यातून काढलेली ही जुडी मी सांगितल्याप्रमाणे दिवसभर सावलीमध्ये सुकवायची आहे. मी ती चाळणीत काढून ठेवलेली आहे. त्यानंतर रात्री दुसऱ्या दिवसासाठी दुसरं पाणी तयार करत असताना हीच जुडी पुन्हा त्या पाण्यात टाकायची आहे. अशी आपण 8 ते 10 दिवस, म्हणजे ह्या जुडीचा सुगंध जाईपर्यंत ही जुडी वापरायची आहे. म्हणजे तुम्हाला एक जुडी 8 ते 10 दिवस अशी ती महिनाभर पुरेल. वाळ्याचं सिरप किंवा सरबत बनवलं जातं. वाळ्याचं सरबत हे दुधातून किंवा पाण्यातून घेतलं जातं. उन्हातून आल्यानंतर जर तुम्ही वाळ्याचं सरबत सेवन केलं तर शरीराला तरतरी आणि थंडावा मिळतो. उष्णतेचा दाह कमी होतो. तसेच लघवीची जळजळ कमी होते. तर आज मी तुम्हाला वाळ्याविषयी मला माहिती असलेली बरीचशी माहिती दिलेली आहे. वेगवेगळ्या पद्धतीने वाळा आपण वापरू शकतो आणि नक्की वापरून पहा. आपल्याला निसर्गाने दिलेली ही एक देणगी आहे आणि त्याचा आपण पुरेपूर उपयोग करून घेतलाच पाहिजे. त्याच्यामुळे उष्णतेचा दाह कमी होतो, तसेच लघवीचे त्रास कमी होतात, लघवीची जळजळ कमी होते. युरिन इन्फेक्शन असेल तर त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला वाळ्याचा चांगला उपयोग होतो. तसेच तुम्हाला जर उन्हाळ्यामध्ये पित्ताचा त्रास होत असेल तर तुम्ही वाळ्याचं पाणी नक्की यूज करा. कारण पित्ताचा त्रास हा सुद्धा उष्णतेमुळेच होत असतो आणि वाळा हा उष्णता कमी करण्याचं काम करत असतो. तसेच शेवटी मी तुम्हाला वाळ्याचा अजून एक उपयोग सांगणार आहे. स्त्रियांसाठी सुद्धा वाळा अतिशय उपयुक्त आहे. प्रसूती ज्वर तसेच हार्मोनचे संतुलन राखण्यासाठी सुद्धा वाळा उपयोगी पडतो. तर आज मी तुम्हाला वाळ्याविषयी जी माहिती दिली ती तुम्हाला नक्कीच आवडली असेल तर मला कमेंट करून सांगायचं आहे. तसेच व्हिडिओ लाईक आणि शेअर सुद्धा करा. अर्पणा म्हात्रे चॅनल तुम्ही पाहता परंतु जर सबस्क्राईब केला नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. तसेच बाजूला बेल आयकॉन असते ते सुद्धा नक्की प्रेस करा, म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल. तसेच माझा इथे फोटो आहे, ह्या फोटोवर तुम्ही क्लिक केलं तर तुम्हाला सबस्क्राईब बटन मिळेल. स्वस्थ राहा, सुरक्षित राहा आणि खात राहा. बाय फ्रेंड्स, नमस्कार.